एक्झिट पोलचे आकडे बाहेर आल्यानंतर हा एक्झिट पोल नेमका किती महत्त्वाचा आहे आणि किती खरा आहे यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. माझ्यासोबत आहेत वर्षाताई गायकवाड, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. ताई, एक्झिट पोलचे आकडे समोर आले, तुम्ही सुद्धा उमेदवार आहात, कसं पाहता याकडे? कारण ज्या पद्धतीनं आकडे दाखवले जात आहेत 350 ते 370च्या घरामध्ये मोदींना त्या ठिकाणी मॅन्डेट मिळेल असं बोललं जात आहे. तर महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीला 25 जागा आणि महायुतीला 22 जागा दाखवल्या जात आहेत. बघा, हे जे दाखवत आहेत ना सगळे एक्झिट पोल, हे सगळे मोदी मीडियाच्या माध्यमातून दाखवले जातात आणि जवळपास सगळ्यांची संख्या बघाल तर ती सेम दाखवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला माहिती आहे की जनतेच्या दरबारामध्ये आपण सगळेजण काम करत होतो. मी स्वतः इलेक्शन लढत होते, मुंबईचे अध्यक्ष म्हणून मी इतर ठिकाणी जात होते. महाराष्ट्र असेल किंवा देशाभरातली जर परिस्थिती बघितली तर आता आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलेलो आहोत आणि जनतेने सांगितलेला एक्झिट पोल आम्ही मान्य करणार आहोत, जो 4 तारखेला येईल. 4 तारखेला तुम्हाला दिसेल की जनतेने कुणाला मतदान केलेलं आहे. पण माझा जो अनुभव बघितला जमिनीवरचा, तर यावेळी जनतेने हे इलेक्शन स्वतःच्या हातात घेतलं होतं. यावेळी जनता इलेक्शन लढत होती आणि तुम्ही जर बघितलं असेल तर यावेळेला लोकांनी टेबल मांडले, लोकांनी त्या ठिकाणी जाऊन लोकांना आव्हान केलं की आपण मतदान केलं पाहिजे. आणि ज्या तऱ्हेने मी वातावरण बघत होते, मला वाटत होतं की तुम्ही जे म्हणताय ना की जे आकडे तुम्ही सांगताय ते मला वाटतं कदाचित त्यांचे जे आहे ते TV आणि गोदी मीडियाच्या माध्यमातून येत असतील. पण जनतेच्या मनात जे गोष्ट आहे ती सर्वसाक्ष आहे आणि जनता जे मनात ठरवलेलं आहे ते आम्हाला त्या ठिकाणी जाणवत होतं. जनतेने या वेळेला ठरवलेलं आहे आणि ते आपण 4 तारखेला बघू की जनतेच्या न्यायालयातलं एक्झिट पोल खरं आहे की गोदी मीडियाने सांगितलेलं एक्झिट पोल खरं आहे. मला पूर्ण खात्री आहे की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल. नक्कीच. पण ॲक्सिस इंडियाचं जे आकडे समोर आले त्यामध्ये सुद्धा बरीचशी तफावत दिसते. कारण शिंदेंना तिथे 8 ते 10 जागा दाखवल्या आहेत, तर उद्धव ठाकरे यांना 9 ते 11 जागा दाखवल्या. मुळात 13 जागावर हे एकत्र लढले. त्यामुळे आता या सगळ्या आकड्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. एक्झिट पोलचं तुम्ही एक उदाहरण सांगितलं, तसंच मला आता एकाने कोणतरी उदाहरण सांगितलं की तामिळनाडूमध्ये काँग्रेस 9 जागा लढते आणि काँग्रेसला एका सर्वेमध्ये 13 जागा दिल्या आहेत. आणि दुसऱ्या ठिकाणी असं त्या ठिकाणी आहे की केरळामध्ये इतके पर्सेंटेजने वोटनी वाढ होणार आहे. कशी होणार आहे? म्हणजे काही ठिकाणी तर असं सांगितलेलं की जी संख्या लढतात त्याच्यापेक्षा असं तुम्ही जर सांगितलं की 13 ठिकाणी लढतं आणि संख्या तुमची एवढी जास्त आहे. म्हणजे ज्यांनी जो सर्वे केलेला आहे तो टेबल सर्वे आहे का काय, घरामध्ये कुठल्या रूममध्ये बसून केलेला सर्वे आहे का काय, याच्या मागचा बोलता धनी कोण आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि मागचा बोलता धनी तोच आहे जो सातत्याने बोलतोय की काँग्रेस असेच्याबद्दल का बोलत नाही आहे, ते का करत नाही. कारण आम्हाला जनतेवर विश्वास आहे ना. आणि जनतेच्या न्यायालयामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा 4 तारखेला जे येतील तेच लोक सांगतील. आता जे चाललेलं आहे, जे आपण बघतोय, अशी खूप ठिकाणी आकड्यामध्ये तफावत आहे. म्हणजे लढतोय कमी जागेवरती, दिसत आहेत जास्त जागा, लढत आहेत कमी पर्सेंटेजवरती, दिसत आहेत जास्त जागा, काही ठिकाणी लढत आहेत जास्त ठिकाणी, दिसत आहेत कमी जागा. म्हणजे तुम्ही जे सांगताय ना, म्हणजे मला महाविकास आघाडीचा आकडा जर महाराष्ट्रात बघितला तर आता 4 सर्वेनी 4 आकडे सांगितले आहेत. एक रुद्राचा आकडा आलेला आहे, एक तुमच्या TV आलेला आहे, एक ABP माझाचा आलेला आहे, पुढारीचा आलेला आहे, ह्याचा आलेला आहे, त्याचा आलेला आहे. सर्वे वेगळे वेगळे कसे असू शकतात हो? म्हणजे काही सर्वे सांगतात निवडून येतात, काही सर्वे सांगतात निवडून येत नाही, काही सर्वे सांगतात की असं पण होऊ शकतं, तसं म्हणू शकतं. असं नाही होत. याचाच अर्थ असा आहे की हे सॅम्पल सर्वे जे तुम्ही घेतलेले आहेत किंवा कोणी जरी घेतलेले आहेत, हे मॅन्युप्युलेटेड होऊन झालेले एक यंत्रणा आहे. त्यामुळे मला हे सांगायचं आहे की आपण ज्या वेळेला लोकांमध्ये काम करतो ना तेव्हा लोकांचे पल्स आपल्याला समजतात. लोकांचं तुम्ही त्यावेळेस तुमचेच केलेले व्हिडिओ बघा. लोक तुम्ही त्या काही लोकांनी जाऊन साऊथ सेंटरमध्ये केले असतील, काही लोकांनी साऊथ मुंबईमध्ये केले असतील, काही लोकांनी महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये केले असतील. त्यातून तुम्हाला कळले की तुमच्या सर्वे काय सांगतोय. आणि तुमचा जो आता हा आलेला आहे सर्वे आहे, जे विविध चॅनलच्या माध्यमातून, विविध गोदी मीडियाच्या माध्यमातून, ते टोटली वेगळे आहेत. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की 4 तारखेला जेव्हा निकाल येईल आणि त्या दिवशी तुम्ही बघाल की इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी बनलेलं असेल. नाही ताई, पण याच सर्वेमध्ये तुम्हाला सुद्धा आघाडीवर दाखवण्यात आलं आणि उज्ज्वल निकम पिछाडीवर आहेत उत्तर पूर्वमधून. तर याकडे नेमकं कसं पाहता? नाही, मी तर जनतेच्या दरबारामध्ये सांगितलंच आहे की मी वातावरण बघितलं आणि तुम्ही जे सांगता तसे 2 चॅनलनी 3 चॅनलनी मला सांगितलेलं, एका चॅनल त्यांना पण सांगितलं असेल. त्यामुळे हे जे तफावत आहे ना, ही तफावतच मुळात मला कळलेली नाही आहे. रुद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला किती जागा दाखवलेल्या आहेत? 30 ते 39मध्ये 36 जागांमध्ये महाविकास आघाडी दाखवलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाचे वेगळे वेगळे कन्सेप्ट आहे, प्रत्येकाने वेगवेगळ्या तऱ्हेने केलेले आहे. आणि हे सांगता येते ते तुम्ही जर देशाचं बघाल ना गणित, तर सर्वसाधारणपणे सगळ्या सेमच सांगितलेले आहेत. आणि मला प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी आम्ही लढतोय त्या ठिकाणी आमची जी संख्या कमी लढण्याची तर आम्हाला जास्त सीटं दाखवत आहेत. ज्या ठिकाणी जर तुम्ही आता सांगितलं की शिंदे वर्सेस ठाकरे ग्रुप लढतात त्या सीटं जास्त सांगण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे हा सर्वे बरोबर झाला आहे का? एकदा ह्याच्यावर सुद्धा आत्मचिंतन व्हायला पाहिजे. आणि याला कोण करतंय? हे आकडे येतातच कसे आणि सगळ्यांचे समान कसे? जर सगळ्यांचे वेगळे वेगळे त्या ठिकाणी जर मतं असतील
तर सगळ्यांचे आकडे पण वेळोवेळी यायला पाहिजेत. पण दुर्दैवाने जवळपास सगळे आकडे तुम्ही जर बघाल तर ते मॅन्युप्युलेट केलेले आहेत. मला जे दिसतंय आणि जे जनतेच्या दरबारात सगळ्यांना दिसतंय, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 4 तारखेला बघाल इंडिया अलायन्सचं सरकार बनेल आणि फुल मेजॉरिटीने बनेल. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ज्या तऱ्हेने पूर्णपणे आपण बघतोय की वातावरण चाललेलं आहे एक मॅन्युप्युलेट करायला, 2 दिवस आमचं सर्वांना आव्हान आहे कार्यकर्त्यांना की पूर्णपणे तुम्ही कॉन्फिडन्समध्ये राहा. त्या ठिकाणी पोलिंग स्टेशनावरती लक्ष ठेवा, वोटिंगच्या पॅटर्नमध्ये जे तुमचं झालेलं आहे त्या BVMच्या मशीनवरती लक्ष ठेवा. कारण 4 तारखेला जे मतदानाचं जे हे काउंटिंग होईल ना मतदानांना, त्या दिवशी आपल्याला माहीत पडेल की एक्झॅक्टली लोकांनी काय केलेलं आहे. आणि लोकांनी काय केलं हे तुम्ही पण जाणता, आम्ही पण जाणतो. आता मी तुम्हाला पण माहिती आहे, थोड्या म्हणजे खूप लोकांशी चर्चा करते तेव्हा लोक बोलताना वेगळे बोलतात आणि दाखवताना एक्झिट पोलचे आकडे काय वेगळेच सांगतात. त्यामुळे ठीक आहे, 4 तारखेला आपण याच्यावरती बोलू काय खरं आणि काय खोटं. नक्कीच साहेब, पण कुठेतरी विरोधकांचा आत्मविश्वास कमी करण्याचं काम होत आहे का? आणि तुम्ही जसं म्हणतायत की आकडे मॅन्युप्युलेट होत आहे, मग मॅन्युप्युलेशन करताय कोण, हा सुद्धा प्रश्न आहे. मॅन्युप्युलेशन कोण करते सांगायची गरज नाही, पण आपल्याला लक्ष द्यायची. म्हणून तर कार्यकर्त्यांना सांगते की बिलकुल आत्मविश्वास कार्यकर्त्यांचा डगमळू गेला नाही पाहिजे. त्यांनी मेहनत केलेली आहे पूर्णभर. या पूर्ण मेहनतीमध्ये लोकांनी सुद्धा सहभाग दिलेला आहे आणि लोकांमध्ये सुद्धा काही लोक संभ्रमाचं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला लोकांना सुद्धा सांगायचं की आपण ज्याला मतदान केले त्याला आपण जाणता आणि तीच व्यक्ती निवडून येणार जिला आपण मतदान केले. त्यामुळे हे बाईट घेणं किंवा हे करून ह्या माध्यमातून एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करायचं, त्याच्या माध्यमातून काही दुसरे तर डाव नाही येत ना, हे सुद्धा चेक करण्याची गरज आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पूर्ण आता जागरूक राहिलं पाहिजे. शेवटचे 2 दिवस आहेत, सतर्क राहा. जे आपले मतदान केंद्र त्याच्यावरती लक्ष ठेवा, ज्या तऱ्हेने वोटिंग झाले त्याच्यावरती लक्ष ठेवा. आणि त्यामुळे मला असं वाटते की 4ला आपण ज्या वेळेला रिझल्ट बघू त्यावेळी आपल्याला दिसेल की आपला आत्मविश्वास दुणावलेला असेल. आणि हे जाणीवपूर्वक काही मंडळी करत आहेत. हे जे पोल पूर्वी कधी होत नव्हते, आता अचानक एक, आणि प्रत्येकाचं एक वेगळे पोल करण्याची स्टाईल आहे, प्रत्येकाची त्याची एक वेगळी पद्धत आहे. त्यामुळे आणि त्याच्या मागचे बोलते धनी कोण आहेत हे सांगायची आम्हाला सुद्धा गरज नाही, तुम्हाला पण सांगायची गरज नाही. त्यामुळे सर्वांना माहिती आहे की बोलते धनी कोण आहेत. नक्कीच साहेब, पण महाराष्ट्रामध्ये नेमकं चित्र कसं असेल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला इंडियाला असला बघा, तुम्ही येणाऱ्या काळामध्ये किती सीटा मिळतात तुम्ही बघा. कारण मी जे चित्र बघितलं ना यावेळेला, म्हणजे मी मुंबईमध्ये चित्र बघितलं, मी महाराष्ट्राच्या काही भागामध्ये चित्र बघितलं की स्वतःहून लोक उतरले होते यावेळी. म्हणजे इलेक्शनला म्हणजे मी बघितलं की भारतीय जनता पार्टी विरुद्ध लोक, भारताचे लोक, मी सातत्याने सांगते, आणि लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलं. जिथे टेबल होते ते लोकांनी टेबल टाकले. लोक स्वतःला आम्हाला सांगत होते की तुम्ही बिलकुल घाबरू नका, तुम्ही जावा, इथे जावा, तिथे जावा, अजून आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि ज्या तऱ्हेने इलेक्शनच्या दिवशी मला लोकांच्या चेहऱ्याचे रिस्पॉन्स वाटत होते, आपल्याला कळतं ना की लोकांनी काय त्या ठिकाणी मनामध्ये लोकांच्या, आणि ज्या तऱ्हेने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळ्या तऱ्हेने दिशा देण्याचं काम केलं. 1 नाही 2 पक्ष फोडले, महाराष्ट्रामध्ये गद्दारीला प्रोत्साहन देण्याचं काम केलं, केंद्र सरकारच्या यंत्रणाचं दबाव तंत्र वापरलं गेलं, सरकारी पैशाचं आमिष दाखवलं गेलं, सरकारी पक्ष फोडण्याच्या बरोबरच त्यांच्या क्लिअर केसेस करण्याचं काम झालं. हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. महाराष्ट्राची जनता ही पॉलिटिकली पण खूप सुज्ञ आहे, सामाजिकदृष्ट्या पण खूप सुज्ञ आहे. त्यांना राजकीय आणि सामाजिक विश्लेषण चांगल्या तऱ्हेने कळतं आणि त्यांना कळतं की या देशाच्या संविधानावरती आणि या देशाच्या मूलभूत लोकशाहीवर घालाय. माझं तर म्हणणं आहे, ही जी तुम्ही दाखवताय ना सगळेजण एक्झिट पोल, हा पण लोकशाहीवर घालाय. कारण लोकशाहीमध्ये तुम्हाला दाखवायची गरजच नाही आहे. एकदा लोकांनी मतदान केल्यानंतर ते पेटीमध्ये गुप्त आहे, त्याच्यावर तुम्ही चर्चा कशी करू शकता, त्याच्यावरती कशी तुम्ही आकडेबाजी करून तुम्ही त्याच्यावरती एक सल्ला. लोकांच्या लोकशाहीला रिस्पेक्ट करा. लोकांनी त्यांचं मतदान केलेलं आहे, 4ला समजेल त्याला आता मिळेल जास्तीत जास्त संख्या, असं मला वाटतं. नक्कीच. मोदी सरकार येणार नाही देशामध्ये तिसऱ्यांदा, कारण ते वारंवार म्हणतायत की पंडितजी नेहरू आहेत त्यांची बरोबरी आता मोदी करतील. नाही, पंडितजी नेहरूंच्या बरोबरी मोदीजी करतील तर पंडितजी नेहरूंची बरोबरी करायला मोदीजींना आवडेल. म्हणजे सातत्याने ते पंडित जवाहरलाल नेहरूजींना नावं ठेवण्याचं काम करत असतात. आता मला एकच त्यांना त्याकडे सांगायचं आहे की किती जरी प्रयत्न केला तरी तुम्ही यावेळी सरकारमध्ये येणार नाही आहात. जनतेने त्यांचं कौल ठरवलेलं आहे. जनतेला हे बिलकुल पसंत नाही आहे की एक हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून जाणारा देश, या ठिकाणी एक विचारधारा जी कोणाला बरोबर घेऊ जाऊ इच्छित नाही, लोकांनी समाजामध्ये भांडणं लावते आणि सत्तेचा दुरुपयोग हा आपल्या फायद्यासाठी करते. इतर पक्षांना तोडणं, इतर पक्षाची सत्ता घालवणं, सत्तेचा आणि संपत्तीचा पुरेपूर वापर करून मित्रांच्या माध्यमातून सगळं त्यांना काम देणं, हे सगळं जनता समजते. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना दाखवेल की काय परिस्थिती आहे. आणि माझा जनमानसावरती खूप विश्वास आहे आणि माझ्या देशाच्या लोकशाहीवर खूप विश्वास आहे. मी सुरुवातीपासून सांगते, देशाचं संविधान देशाचा आत्मा आहे आणि लोकशाही हा श्वास आहे. हे दोन्ही जिवंत राहिले तरच देश जिवंत राहील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.